दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा रोज वस्तूचं देणार. नमस्कार. एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता आपण आलेले आहोत कराडमध्ये. कराड कारवे नाका आणि इथल्या दोन वहिनींना भेटणार आहोत. पूनम सूरज घम आणि शुभांगी अरुण देसाई. एक वर्षापूर्वी आपण आलो होतो. प्रीती आणि प्रियांका या दोन बहिणींची भेट घडली होती भडाळे गावामध्ये. आठवतं? तो प्रवास इथूनच सुरू झाला होता आणि आता एक वर्षानंतर पुन्हा आपण कराडमध्ये आलेले आहोत दोन वहिनींना भेटण्यासाठी. कारण इथून पुन्हा महाराष्ट्राच्या भेटीसाठी निघायचंय. चला सुरुवात करूया आजच्या भागाला लगेचच. 7 जन्म म्हणतात ना, त्याच्यापैकी 7वा जन्म असावा असं मला वाटतं. पण आता तुम्हाला समजा कळलं की हा पहिलाच जन्म आहे, तर मग प्रारब्धाचे भोग म्हणायचे आणि सहन करायचं. शेवटी ती अजून अल्लडच आहे ती तुझ्या दृष्टिकोनातून. त्यामुळं तुमच्या माझ्या दृष्टिकोनातून नाहीये, पण मला म्हणायला काय जातंय आता. हिला मी ज्या ज्या वेळी भेट घेतली तुझी, अगं तू काल माझ्या स्वप्नात आली होती सात्या. माझ्या स्वप्नात नाग बी घेतात कधी कधी. ते कसे काही येतात? नमस्कार. नमस्कार. या सासूबाई. या सासूबाई. हा, नाही नाही, ओळख नंतर करून द्या. हा. आल्याबरोबर त्या छान म्हणाल्या वेलकम म्हणणार. वा सासूबाई, नमस्कार. सातार कराड कंदी पेढे लक्ष्मी. धन्यवाद. घ्या उखाणा घ्या. अजगरात माजगर, माजगरात पाट, पाटावर ताट, हा. ताटात वाटी, वाटीत खडी साखरेचा खडा, भरते सौभाग्याचा चुडा, चुडा भरताना फार केली खटपट, बसायला दिली फटफट, पटपटीवरून फिरताना रान दिसले हिरवळ, दाखवले शिरवळ, शिरवळात घेतला चुना, दाखवले स्टेशन पुणा, स्टेशन पुण्यात मॅट्रिक मासिक, दाखवले नाशिक, नाशिक पासून 5 रुपये पडतात मैलास, दाखवले कैलास, कैलासाचा धरते उपवास, उपवासाला केली भगर, दाखवले अहमदनगर, आता पैसा गेला सरून, वाट पाहते रेल्वेची, रेल्वेची घेतली किल्ली, दाखवली दिल्ली, दिल्लीत पाहते विमान, विमानाचा निघतो धूर, दाखवले पंढरपूर, पंढरपूरच्या देवळाला सोन्याचा कळस आणि सूरजरावांचं नाव घ्यायला मला नाही आलं. अरे वा. आणि याचबरोबर इतका वेळ वहिनी बोललेल्या असल्यामुळे आजचा भाग इथे संपतो आहे. घ्या आता सगळ्यांची ओळख करून द्या. हे माझे मिस्टर सूरज घम. नमस्कार. ही माझी मुलगी अद्वैता घम. हे दीर, हे नमस्कार. जाऊबाई, या सासूबाई, नमस्कार. तो भाऊ, वहिनी, सासरे, नमस्कार. माझे वडील, हा भाचा, हा. हा मोठा पुतण्या, ही भाची बरं. आणि सगळे आणि हे सगळे मित्र परिवार आमचे नमस्कार, कराडकर नमस्कार, मंडळी. नमस्कार. सगळ्यांना आज लवकर उठायला लागलं ना. धन्यवाद. आणि आता चला तर मग सुरुवात करूया गप्पा. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? बालपण सातारा. आणि मग कराडला का आलात? कराडला मिस्टरांसोबत शेवटी 7 जन्म चालायची शपथ घेतली. मग त्यांच्याबरोबर सप्तपदी चालले म्हणून त्यांच्याबरोबर इथे आले. तुम्ही 7 जन्म चालणार आहात? हं? हो, मग चांगलं आहे. पण त्यांचं काय म्हणणं आहे? कदाचित हा 7वा जन्म असावा असं त्यांचं मत आहे. हो, हा. बोलवा त्यांना. या ना. नमस्कार. नमस्कार. कितवा जन्म आहे असं तुमचं म्हणणं आहे? शेवटचा जे 7 जन्म म्हणतात ना, त्याच्यापैकी 7वा जन्म असावा असं मला वाटतंय. पण आता तुम्हाला समजा पत्र आलं आणि कळलं की हा पहिलाच जन्म आहे म्हणून, तर मग प्रारब्धाचे भोग म्हणायचे आणि सहन करायचं.
बरं आधी मला सांगा जमलं कसं होतं तुमचं? लव्ह मॅरेज आहे आमचा पहिली गोष्ट. पहिली गोष्ट आहे. दुसरी दुसरी गोष्ट लग्न केलं हीच दुसरी गोष्ट आणि ती शेवटची आहे माझ्या मते. कुठे विचारलं त्यांना? इथे कृष्णामाईचा घाट आहे, तिथे आम्ही गेलो होतो. नाही एक मिनिट कसं प्रपोज केलं त्या दिवशी? समजा आता कोणी नाही आणि तुम्ही कृष्णा घाटावर दोघेच आहात. हा मी जस्ट शेवटची वाक्य सांगतो. त्यांच्याकडे म्हणजे जसं झालं. तिन्ही सांजेची वेळ ऐका, होती. तिन्ही सांजेची वेळ आहे, आम्ही कुणी नाही आणि आम्ही सगळे लांब आहोत. एक मिनिट लाईट कमी करा. तिन्ही सांज करू. पहिली गोष्ट असा हात हातात घेतलेला तिचा. हो हा. पूनम माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. ह्या सूरजनं उद्या उगवायचं की मावळायचं हे केवळ तुझ्याच हातात आहे. का सूर्याचा रेग्युलेटर यांच्याकडे आहे? त्यांचं नाव सूरज आहे ना. अरे हा या सूर्याचा रेग्युलेटर माझ्या हातात बरोबर. आहे ना. पुढे पुढे परत हातात हा सॉरी. एका सूरजचं उगवणं किंवा मावळणं केवळ तुझ्याच हातात आहे. तू फक्त हो म्हण. हा क्षण मी माझ्या हृदयामध्ये घर करून ठेवेल. ते सिव्हिल इंजिनियर आहेत म्हणून त्यामुळे घराशिवाय त्यांना काही दिसणारच नाहीये. एक मिनिट इथे डायलॉग संपला नाही. हातात हात परत. ओके. आता पुढे रिॲक्शन. माझ्या हसण्यामध्ये लाजण्यामध्ये त्यांना होकार कळला. त्यावेळेचं लाजणं आणि आत्ताचं लाजणं सेम आहे. त्याच्यावरच मी फिदा जास्त झालेलो. आता सोडा ना हात. किती वेळ थांबलोय? तरीही हा 7वा जन्म हा आहे. दोघांचं प्रेम असंच कायम राहो. आता एक मी तुम्हाला दोघांना आव्हान देणार आहे की या ठिकाणी आता 9 थरांचा मनोरा रचायचा आहे तुम्हाला दोघांना. मला बघायचंय किती उंच रस्ता आहे. 9 थर रचले तर 2000 रुपयाचं बक्षीस. वेळ आहे 2 मिनिटाची आणि वेळ झाली सुरू. सहा थर झाले. लवकर अजून 10 सेकंद आहेत. वेळ संपली. कोणामुळे पडलं? माझ्यामुळेच झालं. कारण सगळ्या वाईट गोष्टी माझ्यामुळेच होतात. सगळ्या चांगल्या तिच्यामुळे होतात. काय बरोबर आहे ती प्रतिक्रिया? हो. वैरी तुम्ही कधी चिडता का हो? हो चिडते ना. निद्रा मुद्रा करतात हा 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 नेहमी. सर हेडर कसे असतात गाडीला लागतात संध्याकाळी. अप्पर लागतो ना तसा. डिपर नाही अप्पर. यांना घालायचं मी घालायची. तुम्हाला आवडेल तसं करा. फक्त लक्षात ठेवा यांनी घातली तर चिंचपेटी म्हणून दागिना होईल होईल आणि तुम्ही घातली तर चिंच म्हणून लोक दगड मारतील. बरं स्वतःच कडे ठेवणार आहात का ते? घेतो नाही. नमस्कार. आदिलक्ष्मी वेलकम. धन्यवाद धन्यवाद. उखाणा घ्या. रुसलेल्या राधिकेला कृष्ण म्हणतो आज. अरुणरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी खास. वा मस्त उखाणा घ्या. द्या ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझे सासू सासरे. ही माझी नमस्कार. 2 मुलं. ही माझी आई. नमस्कार. त्या काकी काका. त्या मावस सासूबाई. नमस्कार. मित्र परिवार सगळे. नमस्कार नमस्कार नमस्कार. तेव्हा आता सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार नमस्कार. बालपण कुठलं? कुसूर माझ्या माहेरी. बरं गाव कुठे आहे? कराड ढेबेवाडी रस्त्यावर आहे. कराड ढेबेवाडी रस्त्यावर. 16 किलोमीटर कराड पासून. मग सगळं बालपण तिकडे गेलं? हो कुसूरमध्ये. सगळं बालपण. मोठ्याने शिक्षणात- बोला ना. तुमचा आवाज वाढणार नाही जोपर्यंत मिस्टर बाजूला येणार नाही. बरोबर ना? बोलवा त्यांना. अहो नमस्कार. बसा, Welcome to बसा. हो नमस्कार. छान. मला सांगा तुमचं बालपण कुठे गेलं? बाजूला मग कराडामध्येच गेलो. मुलगी इकडचीच करायची ठरवली होती? नाही असं काय ठरवलं नव्हतं. एक नातेवाईक एक स्थळ आलं. मुलगी आवडली आणि मग अरेंज मॅरेज झालं. का आवडली? मग का आवडली? चांगलं शिक्षण झालं होतं. दिसायला चांगली होती. थोडी माहिती बाहेरून कळत होती की बाबा शांत स्वभाव आहे. हा. चांगली स्वभावाची मुलगी आहे म्हणून होकार दिला आणि झालं लग्न अरेंज मॅरेज. लगेच झालं का हो?
लगेच नाही, एक 2-3 महिन्याची अवधी गेला लग्न होई तोपर्यंत. कुठल्या महिन्यात लग्न झालं? लग्न आमचं ऑगस्ट महिन्यात झालं. पावसाळ्यात आमच्या घरच्यांचं असं म्हणणं होतं की लग्न दिवाळीत वगैरे व्हावं. थंडीत थोडंसं. पण ह्यांच्या घरच्यांचा खूप आग्रह होता आणि थोडासा हेकेखोरपणा होता की लग्न आताच झालं पाहिजे, पावसातच झालं पाहिजे. पावसाळ्यात लग्नाचा म्हणजे दिवाळीनंतर करायचं नव्हतं लग्न आणि दारात लग्न करायचं होतं, त्याच्यामुळे हट्ट होता माझ्या वडिलांचा की जावयाला भिजवायचं. बरोबर. पाऊस आला होता त्या दिवशी खरं तर म्हणजे कराडला तर महापूर आला होता. पुलावरनं पाणी गेलं होतं. म्हणजे पुलावरून पाणी गेलं होतं. त्या दिवशी लग्न क्या बात. आणि नेमका त्या दिवशी 10 नंतर पाऊस उघडला. साधारण 12:30 लग्नाचा काहीतरी आमचा मुहूर्त होता आणि तिथं आम्ही ज्यावेळेला पोहोचलो त्यावेळेला गावात भरपूर चिखल होताच. त्यात काही पाहुणे आमचे आपटले. सुरुवात काय स्वागत करण्याची पद्धत आहे. त्यात तो घोडा ज्या घोड्या बसलो तो पण जरा स्लिप व्हायचा त्या लग्नात. मी पण टेस्टीमध्ये घोड्यावर बसलेलो. तुम्ही कधी चिडता का? हो, चिडते ना. मग चिडलात की काय करता? मुलांच्यावर चिडचिड करते, कधी निद्रा करतात. निद्रा मुद्रा म्हणजे डोळे मोठे करतात. नेहमी सर गाडी लागतात संध्याकाळी. अप्पर लागतो ना तसा. डिपर नाही, अप्पर डायरेक्ट अप्पर लागतो. आणि तुम्हाला कळतं पण त्याची? हो, कळतं. आज बरंच ते बोललेले आहेत, म्हणजे लग्न पावसाळ्यात, त्यांच्या हेडलाईट. आता ते बोलले कारण मी इकडे आहे म्हणून परत बोलू शकत नाही. काही वेळ मी गेल्यानंतर त्यांचं जे काय होईल त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि दोघांनी खेळायचा हा खेळ 9 थरांचा मनोरा रचायचा आहे. आता वेळ सुरू झाली. वेळ आहे 2 मिनिटाची. वेळ संपली. 1 2 3 4 5 6 7. चला 1 2 3 4 5 6 7 8 9 10. लक्ष्मी तुमच्याकडे आली. अभिनंदन. नमस्कार. केवढा आवाज आहे. सगळे उत्सुक आहेत आरोप करायला आणि तुम्ही खोडून काढायचे आरोप सगळे. बायकोची बाजू घेतली पाहिजे आपण. आज घ्या म्हणजे झालं. हो, नक्कीच. पहिला आरोप कोण करणार? कारण ती लवकर म्हणजे उठत नाही आणि आवरतही नाही बसून. अगं ती छोटी आहे अजून. छोटी असल्यामुळं थोडस तिला तुझ्या एवढा एक्सपिरियन्स यायला वेळ लागेल ना. नाही, पण आता 4 वर्ष झाली, जरा तरी. नाही, शेवटी ती अजून अल्लडच आहे ती तुझ्या दृष्टिकोनातनं. त्यामुळं तुमच्या माझ्या दृष्टिकोनातनं नाहीये, पण मला म्हणायला काय जातंय आता. पुढचा आरोप. मी सासरा आहे तिचा. मी ती नेहमी कुठलंही टेन्शनचं किंवा कुठलंही काम असलं तर सकाळी मला पहाटे लवकर उठवा असं म्हणते. आणि आम्ही फिरायला गेल्यानंतर परत येतो तरी ती झोपलेली असते. त्यांना किती काम असतं आजकालच्या सुनांना. घरातलं मुलाबाळांचं सगळं आवरायचं, घरातलं स्वयंपाक पाणी, घरातलं सगळं करायचं. त्यांचा विचार करत नाहीत. कारण सासू हा फॅक्टर कसा आहे, सारख्या सूचना करणाऱ्यांमध्ये त्या मोडतात आणि सुनबाई काय आहेत, सूचना न ऐकणाऱ्यांमध्ये मोडतात. आल्यापासून सांगतातच आहेत त्या, सल्लेच देत आहेत. हो की नाही? पुढचा आरोप. मी सूरजची आत्या आहे. माझा असा आरोप आहे की तिला मी ज्या वेळी भेट घेते तिची किंवा तिची माझी गाठ पडते त्यावेळेला ती नेहमी, अगं तू काल माझ्या स्वप्नात आली होतीस आत्या, असं विचारते. तर हे कसं काय? तुझ्याबद्दल प्रेम आहे तिला, प्रेम वाटतं, जिव्हाळा आहे तुझ्याबद्दल. शेवटी आपलीच माणसं स्वप्नामध्ये येणार ना. माझ्या स्वप्नात नाग बी येतात कधी. ते कसं काही येतात? प्रेम असतं. प्रेम आहे. बर, आता या सगळ्या आरोपांवर तुमचं काय म्हणणं आहे? सगळ्यात पहिलं आईंचं. माझी मुलगी 2 वर्षाची. मग तिला बघत तिचं मध्येच खाणं पिणं हे ते, मग तिला बघता मग थोडं काम आवरायला लेट होतं. पुढचा आरोप. आणि आता
मावशीचा. ती माझी मावशी पण आहे, त्यांची आत्या पण आहे. पण प्रत्येक वेळेला कशा त्या स्वप्नात येतात जेव्हा भेटतात? तिने लहानपणापासून एवढं प्रेम दिलंय ना की असं होत नाही की तिची आठवण येत नाही. मग तिच्यापासून लांब असलं की मग मला आठवण येते. किती छान, केवढं प्रेम आहे. बरं मात्या, आता ही चिंच पेटी जी आहे ना, ही कोणाला द्यायची? काय हो सासूबाई? अभिनंदन. धन्यवाद. आणि आता देसाई वहिनींकडे बघूया आरोप कसे होते. चला, नमस्कार. पहिला आरोप कोण करणार? सासूबाई. मी हाक मारलेली तिला ऐकायला येत नाही, हो देत नाही मला. कामापुरतीच हाक ते ऐकू घेते, इम्पॉर्टंट आहे, बाकीचे हाक ते ऐकूच नाही. तुम्ही काय फिल्टर लावलाय की काय? फक्त नवऱ्याचं ऐकू येणार, नवऱ्याचं ऐकू येते, हा सासूचं ऐकू येत हो काय? पण ह्याच्यात काय बदल नाही? तुमची हाक ऐकूच येत नाही नाही ऐकू येत. काय खात्री बा? माझा काय प्रश्न आहे की त्यांना कधी कधी कुठली गोष्ट सांगितली तर पटकन, मला कसं आहे, माझा एक स्वभाव असा आहे की पटकन कुठली गोष्ट दिली तर मला ते समाधान मिळतं. फक्त ऐकल्या नाही ऐकल्या करायचं, द्यायची परंतु फार वेळा. नाही, त्याचं कारण काय माहितीये का, की घरात लहान मुलं पण आहेत 2 आमची, त्यामुळे थोडंसं ते खूप तिला वैताग आणतात तिला, मग त्यामुळे थोडासा उशीर होतो. पण ह्याने पण समजून घेतलं पाहिजे थोडं. आता ते पण लहान मुलं, ठीक आहे, समोर लहान मुलं आहे. म्हणजे आता माझी आवडतं स्पीक टू लिटल अँड लिसन टू मूव्ह. नाही, त्यांनी सांगितलं ना 2 लहान मुलं आहेत आणि त्याच्यात आणखी 2 लहान मुलं आहेत. परत काय माहितीये का, की हे लहान मुलं आहे ते थोडं समजदार आहे, बाकीचे ते समजदार नाही. त्यामुळे ह्याने समजून घ्यायला. या सगळ्या आरोपांवर तुम्ही काय म्हणा? मी माझ्या चुका सुधारण्याचा जरूर तो प्रयत्न करेन. सासूबाईंच्या आवाजाकडे लक्ष देईन, सासऱ्यांना वस्तू पटकन आणून देण्याचा शक्यतो प्रयत्न करेन. आजपासून स्वतःमध्ये कोणता बदल करा? म्हणजे सतर्क राहायचं, इतरांसाठी काय हवं नको ते तत्परतेनं बघण्याचा मी जरूर बदल करेन आजपासून. हो, पण एक आहे, आज वहिनींपेक्षा वहिनींची बाजू मिस्टरांनी खूप छान घेतली आहे. म्हणजे शेवटचं जे उत्तर होतं ना, घरात 2 लहान मुलं आहेत, पण त्याचबरोबर आता मोठी आणि समजूतदार अशी 2 आणखी लहान मुलं आहेत. यातच त्यांचं त्यांच्याकडे बघणं आणि सांभाळण्यातला स्पष्ट आणि स्वच्छ हेतू दिसतो आहे. कारण आईबाबांकडे काही जण दुर्लक्ष करतात. अशा वेळेला आपल्या मुलाप्रमाणे आईबाबांना त्यांच्या वयोमानानंतर आपण मुलाचं स्थान द्यावं आणि इतकं जपावं. खरंच हे खूप छान तुम्ही सांगितलं आणि त्याबद्दल हा, म्हणजे ह्याला म्हणतात चिंच पेटी, हे तुम्हाला देतो होता. हा, तुम्हाला आवडेल तसं करा. तुम्ही हे घालून फिरलात तरी आमचं काय म्हणणं नाही. फक्त लक्षात ठेवा, यांनी घातली तर चिंच पेटी म्हणून दागिना होईल, तुम्ही घातली तर चिंच म्हणून लोक दगड मारतात. कोण जिंकणार? पैठणी. समोर एक डॉल्फिन उभा आहे आणि डाव्या हाताच्या सहाय्याने 10-10 संधी दोघींनाही मिळणार. हा जो चेंडू आहे तो त्या डॉल्फिनला मारायचा, त्याला लागला पाहिजे. ज्यांचे गुण जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे रेडी 1 डाव्या हाताने 1 1 व्हेरी 2 2 3 संधी झाल्या आहेत आणि 2-2 ही गुणसंख्या. हा 2-3 5वी संधी नाही, कारण 2 हातांनी टाकला ते. हा 5-5 संधी झालेल्या आहेत. तुम्ही आता या बाजूला या, तुम्ही या बाजूला. 3-3 4-3 5-3 8वी संधी सुरू आहे. 5-4 5-4
नमस्कार उजवा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या घम वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या देसाई वहिनी. देसाई वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. सुयोगनगर कराड इथे रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.